तुम्ही माळेमध्ये तर खूप वेळा रुद्राक्ष बघितला असेल, पण आपण आज चक्क सिक्क्यावर फिरणारा रुद्राक्ष बघितला. तर काय म्हणता मग मित्रांनो, सर्वांना राधे राधे. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं की कसं आपण निघालो 21 किलोमीटरची पायदल परिक्रमा करायला. पुढे आपल्याला दिसले श्रीनाथजींचे भारतातील सर्वात जुने मंदिर. आपल्याला माहिती आहे का की श्रीनाथजी हे भगवान श्रीकृष्णांचेच एक रूप आहेत. तर आपण घेतले श्रीनाथजींचे दर्शन आणि निघालो मुखारविंद मंदिराकडे. त्यानंतर आपल्याला करायची होती पेटपूजा. मग आपण ट्राय केले येथील स्पेशल आलूचे पकोडे आणि आलूची जिलेबी. थोडा नाश्ता झाल्यानंतर आपण आलो रुद्राक्ष विकत घ्यायला. तर या दादांना रुद्राक्ष ओरिजिनल आहे की नाही असं विचारलं तर त्यांनी डायरेक्ट कॉर्नरच फिरवून दाखवला. मग येथून रुद्राक्ष घेऊन आपली 12 किलोमीटरची मोठी परिक्रमा संपली व 7 किलोमीटरची छोटी परिक्रमा सुरू झाली. परिक्रमा करताना पुढे गेल्यावर आपल्याला लागले राधा कुंड. हे कुंड राधा राणीच्या हातातील कळ्यांनी बनलेले आहे. येथे दर्शन घेऊन आपण पोहोचलो परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे मानसी गंगा येथे. व येथील दर्शन झाल्यावर शेवटी आपण जेथून परिक्रमा सुरू केली होती तिथे म्हणजेच दानघाटी मंदिर. म्हणतात की तुम्ही कुठून पण परिक्रमा सुरू करा, पण शेवटी त्याच ठिकाणावर येऊन परिक्रमा संपवावी लागते, तरच ती परिक्रमा पूर्ण झाली असे समजले जाते. येथे दर्शन घेतल्यानंतर झाली आपली परिक्रमा पूर्ण आणि आपण निघालो खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला. ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो.